दरवर्षी इथे येतो, इथे श्री आत्मा महापूजा होते, आम्ही येत असतो आणि येऊन दर्शन घेतो, बस. बाकी काही मागत नाही, काही मागत नाही. मी कधीही मंदिरात जातो तर कधीही काही मागत नाही, फक्त दर्शन घेतो तेवढंच. राज्यासाठी काय मागितलं? राज्यासाठी काय मागितलं? मी दर्शन घेतो, कारण देव सगळं बघत असतो. ज्या पद्धतीने आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे निर्माण झाला आहे, सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्याच विरोधात आंदोलन आहे, तर सगळ्याकडे कसं बघताय मंत्री? नाही, एक दिसतंय सगळीकडे की गेले 5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल, बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाहीये. जे आम्हाला सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाहीये. आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे, आपण पाहताय धूळ आहे हवेत, स्मॉग आहे, फॉग आहे, कोणाच काही माहिती नाहीये आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाहीये. तसंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच उद्भवलेला आहे. अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील, चाळी असतील, तिथे पाणी अजून पोहोचत नाहीये, जो प्रेशर असायला पाहिजे ते नाहीये, पण उत्तर द्यायला कोणीच नाही. गेल्या 20 दिवसापासून बीड मधला प्रश्न सुरू आहे. 20 दिवसांपासून बीड मधलं वातावरण पेटलेलं आहे. अद्यापही जो मुख्य आरोपी आहे, ज्याच्यावर सातत्यानं आरोप होत आहेत, टीका होती, तो वाल्मिककर अद्यापही फरार आहे. हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय, हा देखील एक प्रश्न येतो ना. कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय? काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर? मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं. 8-10 दिवस त्यालाही ओळखले, मात्र 8-10 दिवस की 2 आठवडे झालेत आता, पण अद्याप कुठेही काही कारवाई दिसत नाही. बीड पूर्ण जिल्हा आपण पाहतोय संतप्त झालेला आहे, अस्थिर आहे आणि एक मनामध्ये शंका आहेच की नक्की हे सरकार कोणाचं आहे. कल्याणमध्ये जर बघितलं तर लहान मुलीवर अत्याचार झाला, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता हेच तर मी सांगतो ना, सरकार सुट्टीवर गेलंय का? बीडची जर स्थिती पाहायला गेली तर प्रामुख्याने बिहार सारखी अवस्था बीडमध्ये झाली असं सत्ताधारी आमदारच म्हणू लागलेले आहेत. याकडे कसं बघताय तुम्ही? बीडसाठी आणि परभणीसाठी खरोखर हाऊसमध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आवड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका. त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील, पण अद्याप कुठेही काही कारवाई झालेली नाहीये. नक्की सरकार कोणाला घाबरतं, कशासाठी हे सगळं लपाछुपी चालली आहे, ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे की सरकार सुट्टीवर गेलंय. आदित्यजी, आपण पाहिलं असेल गेल्या काही सत्ताधारी पक्षामधल्या आमदारांनी जे वक्तव्य केलं, मला त्याच्यात जायचं नाही. मला वाटतं त्याच्यात असून मी तरी पूर्ण ती बातमी पाहिलेली नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. मुंबई प्रामुख्यानं मुंबईच्या ज्या पद्धतीनं प्रदूषण झालेलं आहे, या बाबतीत महानगरपालिका रोज सातत्यानं रस्ते धुणं असेल किंवा वॉटरच्या माध्यमातून सगळं जे काही वॉटर स्प्रिंकलर किंवा रस्ते धुण्याचं काम आहे ना, ते परत प्रेशर टाकते पाण्यावर. जिथे बिल्डरांवर कारवाई व्हायला पाहिजे ती अजून झाली नाहीये. आणि हेच जे मी मागचे जे मिंदे सरकार होतं, जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं होतं, तसंच हे भाजपचं सरकार आहे का की काहीतरी वेगळं आहे, हे भाजपने दाखवणं आम्हाला गरजेचं आहे. एक प्रश्न आदित्यजी, 8% पाणी वाढीवरती जे दर आहेत ते वाढणार आहेत, त्यामुळे अशा एसटीचे दर वाढणार आहेत, पाण्याचे दर वाढणार आहेत, बीएसटीचे दरवाढीसाठी प्रस्ताव गेलेला मला वाटतं. त्याच बाजूने आपण पाहतोय जीएसटीचा जो काही मार आहे तो चालूच आहे. पॉपकॉर्नवर तर जीएसटी किती लागलं? 18%. कॅरमलाइज असेल तर किती लागतं? हा सगळा घोळ एकंदर आणि दुसऱ्या बाजूला रुपया जो पडतोय, हे पाहून नक्की सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे, हा एक विचार मनामध्ये येतोच. पण हे सगळं होत असताना आपण पाहताय की आज देखील या देशामध्ये भाजप ह्या विषयावर चर्चाच करायला तयार नाहीये. दिल्लीमध्ये असेल, बिहारमध्ये असेल, कुठे तर निवडणुका येतील, आता तिथे परत भलतं काहीतरी काढतील. रोहिंग्या आलेत आणि बांगलादेशी आलेत, पण मूळ मुद्दा जो आहे की जे सामान्य नागरिक, महागाईनी आपण पाहतोय, बेरोजगारी आहे, महागाई आहे, ज्याच्याकडे दबलेला आहे, त्याच्याबद्दल कोण काय बोलतंय? त्यालाच धरून जे लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले होते, तर या टॅक्सेसच्या माध्यमातून वसूल केले जात आहेत आणि 2100 कधी होणार?